जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केलं सकाळी 10 वाजता आणि खालच्या घरातून स्टार्ट केला, कारण की पटपट सकाळी रेडी होऊन आलो आणि खालच्या घरात आलो. तर खाली आल्यानंतर बघतोय तर आमचे पाहुणे आलेले आहेत रात्री. मी फाल्गुन कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, पण मी नव्हतो, मी बाहेर गेलेलो. तर फाल्गुनने व्हिडिओ काढला आणि पाहुणे आलेत. पाहुणे लाजतात सकाळपासून, का ते मलाच कळत नाही, कळतच नाही का लाजतात. पाहुण्यांनी बाबा व्हिडिओ काढलेत आता यूट्यूबवर टाकायला. चेतनाच हेल्दी किचन आणि कशाला लोकांचं कोणती चेतनाच हेल्दी किचन परत उभारी घेत आहे. आणि ह्यांनी काय मागवलंय, काय ग? हे आपण लास्ट टाइम लाडू मागवलेले, तुला आवडलेले, थोडेसे मागवलेले. तर यावेळेस मी परत ऑर्डर केलेले आहे. हे लाडू मागवले आहेत सुमेशा फूड्स अँड स्पायसेस यांच्याकडनं. यांचे ऑनलाईन सुद्धा आहेत. नंबरवरती तुम्ही त्यांना मेसेज करू शकतात. भरपूर सारे वेगवेगळे व्हरायटीज आहेत लाडूमध्ये, खूप प्रकार आहेत. आणि हे म्हणजे ड्रायफ्रूट लाडू, ओट्स लाडू, नाचणीचे आहेत, बेसन आहेत आणि अजून भरपूर प्रकार आहेत. इकडे मी बाजूला तुम्हाला पॅम्पलेट त्यांचा दाखवते. आणि सगळे जे हे लाडू आहेत ते शुगर फ्री आहेत, फक्त बेसनमध्ये शुगर आहे. आणि गिरगाईच्या तुपामधून बनवलेले पण आहेत ना. बोला. गिरगाईच्या तुपापासून, साजूक तुपापासून बनवले. ते तूप सुद्धा बनवतात. हा साजूक तुपच आहे. आणि त्याचबरोबर गुलाबजामुन पण मागवले. आम्हाला लास्ट टाइम एवढे आवडलेले ना हे लाडू, खूप यम्मी. आणि तुम्ही बघू शकता एकदम फुल साजूक तुपातच बनवलेले आहे बेसनचा लाडू आणि खूप मस्त आहे. सो यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे मेन्शन करते. त्यांना इंस्टाग्राम हँडलवरती पण जाऊन तुम्ही मेसेज करू शकतात आणि कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा मेसेज करू शकतात. एकदम मस्त आहेत. प्रेग्नेंट बायकांसाठी तर खूप छान आहेत. सॉरी, डिलिव्हरी झाल्यावरती असं खायला. कहाणी घर घर की मॅडम आलेले आहेत आफ्टर 7-8 दिवस. किती 7-8 दिवस होती का? महिनाभर राहायची प्लॅनिंग होती, पण काय माहिती. तू कधी ब्लीच करून आला? काय ब्लीच करून आलाय का? नाही. तुम्ही ट्रीटमेंट कसली केलेली? अरे वेल्डी आहे का मी? असंच तुम्हाला बोलत होतो. मी ते फेस वॉश केले फक्त त्याच्या इथे. नाही का फालतू? नाही, मी नाही करत. नाही, वेडे आहेत का तुम्ही? काय केलं मी? यांना काय दिसतंय काय माझ्यामध्ये नवीन? मला नाही दिसत, तुम्हाला काय दिसतंय नवीन? सो मॅडम कसं होतं वेकेशन म्हणू शकतो. आता बघा, आता ही गेल्यानंतर आम्ही कुठे नाही, आता ही आल्यानंतर आम्ही प्लॅन करतोय. आता हे जर नाही आले तर आमच्यावर काय नाही होत. येणार आहेत ना महाबळेश्वर. तुझा नवरा आता जाऊन आला, आता काय लगेच कॅमेरा आणि त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा. काय करायचे? प्रॉपर रेसिपी काय? प्रॉपर रेसिपी कशी दाखवायला पाहिजे? ह्याच्यात मी हे गावठी चिकन, चुलीवरचा गावठी चिकनची रेसिपी येणार आहे वाटतं आता. असं असे वेळेस लावून ठेवायचं. मी कधीतरी काहीतरी टाकायला रॉ. दिदू चाचू बोलत होती. काय ग, तू भेटली नाही? दिदा पण देते का किशी? बघू कशी. अरे बापले, तिला उचलून घेतली तर हिला पण आम्हाला छी तोंडात ना बोट टाकायची दिदाची. हा दिदा, कसं गेलेला तू माझ्या दिदू? दोघे असल्यावर अजून मजा येते. काय ग दीदी? दीदी कुठे गेलेली? हा मम्मा देतो.
दीदी नको, दीदीला नको पाहिजे दीदी तुला. बाय बाय कुठे चालल्या? बाय बाय. बाय 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 दीदू. हो खाते. ए दीदू, ए दीदू. दीदू नाटकी फक्त आमची. ती पण बसते. नानू बस. बाय बाय दीदू. दीदू बाय बाय. बाय 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 बाय. नानू बस खुर्ची. या 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 पाहुणे या. पाहुणे, हो पाहुणे मंडळी. ही गाडी घेतोय. दीदू तू पण येते का? येते का? चल ना दीदू. आम्ही निघालोत माझ्या गावाला आणि माझ्या गावाला बघा कोण आहे आमच्यासोबत. आणि ही सीट अजून खाली आहे. ही सीट कोणासाठी खाली आहे? थोडं वेळात कर. हॉट सीट. हॉट सीट ना नानू. नानू ओके सॉरी. कोण आलं? नानू इकडे बघ ना. बघणारच ना तुम्ही. असं बोलाल तर बघणारच ना. त्याला जाऊ दे. आजीला उतरू दे. गाडीतून उतरू दे आजीला. कोण येणार आहे का? कोण येणार आहे? तुला कोणी सांगितलं माणी. माणी माणी कोण येणार? माणी माणी कोण येणार? कोणते दीदी? नाव काय दीदीचं? हा ती दीदी. नाव काय दीदीचं बाबू? दीदी नाव काय? ज्ञाना नाही. नायचा दीदी ना. नायचा. नायचा. कोणती दीदी? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाहीये. गुड आफ्टरनून. ऍक्च्युली गुड आफ्टरनून. काय बनवत आहे? भरवीचा प्रोग्राम चालू आहे. त्यांना सगळ्यांना मी गाडीत बसवून आलोय आणि नायसाला घ्यायला आलोय. कोणाचा ड्रेस आहे का? देशील का ज्ञानाला? ज्ञानाला देशील का ग? अरे मग मोठं झाल्यावर घालणार. मग ती मोठं झाल्यावर घालणार ना. हँडसम माणसाने आज क्लिनिकला असल्यामुळे त्याला नाही घेऊन जाते आम्ही. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. जे आमचं पुण्याचं काम होतं ते पटपट आवरलंय आणि निघालो आता पेटपूजा. पेटपूजाला ऍक्च्युली दुपारी टाइम नाही मिळाला कारण की आम्ही ट्रॅफिकमध्ये एवढं अडकलो. नाही असं काय नसतं. मी ऍक्च्युली काम असेल तर मी पहिले काम आटपून घेतो आणि नंतर मग. एंड इन लोग को लेके आया हूँ मैं एकादशी में प्योर वेज. दिवसा प्युअर वेज खायचं आम्हाला. तू छान बनवलं रे. तुकडे का जमत नाहीये मला. उठलं रे एवढे छान छान. निखिल काका कुठे? निखिल काका कुठे? निखिल काका आला. हाय करा त्याला. ओम साईराम करा. ओम साईराम करा. ओम साईराम करा निखिल काकाला लवकर. सो आम्ही आता उद्याच्या तयारीसाठी रेडी होतो. 4 लोक गाडीत असं करा. फाल्गुनी तर उद्या नाहीये पण गाडीमध्ये 4 लोक असं करा हो. म्हणजे सो निखिल सध्या पास जे टोल फ्री वाले पास मिळतात ना त्याची सेटिंग करतोय फोनवर. आणि आम्ही जाणार आहोत उद्या पंढरपूरला.
पंढरपूरचं कोणी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आत्ताच मेसेज करा आणि DM केला तरी चालेल. आपण पंढरपूरमध्ये भेटूया उद्या नाहीतर परवा नक्कीच. उद्या तर आम्ही पंढरपूरला पोहोचतोय, पण किती वेळ होईल माहित नाही, पण परवा तर नक्की आहोत. 6 तारीख पूर्ण पंढरपूरमध्ये. उद्या मी आणि निखिल निघणार पांडुरंगाच्या दारी. त्यासाठी आम्ही घेतलेला आहे पास. आम्ही पास घेतला आणि मालकाचे गाडी आहे फाल्गुनीची. मालकाचे नाव निखिल आणि चालक असणार, तोच चालक असणार, त्यामुळे त्याचंच नाव टाकलंय. आणि हे इथे उद्या ठेवलंय की आमचे सगळे टोल फ्री ना रे, टोल फ्री पास. पनवेल ते पंढरपूर आम्हाला मोफत टोल सेवा RTOच्या या साहेबांनी करून दिली, पवार साहेबांनी करून दिले. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. असे सहकार्य सगळ्यांना करा, हीच आमची पण इच्छा आहे. आणि पांडुरंग नक्कीच, पांडुरंग रामकृष्ण हरी पांडुरंग, आम्ही येतोय लवकरच तुझ्या दारी. माझ्या बघायला विसरू नका, कारण की निखिलची पहिलीच असणार ही वारी आणि त्याला माहित नाही एक्झॅक्टली काय तिथे गर्दी असते आणि काय नाही. मला माहिती आहे की मी अनुभवलंय खूप वर्ष. ह्या वर्षात निखिलचे तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की ब्लॉग आपण शूट करणार आहोत. आणि जेवढे पण पंढरपूरची जी लोक असतील नक्कीच DM करा, आपण नक्कीच पंढरपूरमध्ये भेटूया. लोकेशन थोडंसं बाहेरचं वगैरे कुठेतरी बघू आणि भेटूया, कारण की आम्ही 2 दिवस पंढरपूरमध्येच आहोत, दोघेच आहोत आम्ही. काय रे? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.